नमस्कार. आज मी तुम्हाला सांगणार आहे आपला ऑरा स्ट्रॉंग कसा करायचा. याआधी तुम्हाला मी ऑरा लॉक कसा करायचा हे सांगितलंय. तर ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पाहिलेला नाहीये तो त्यांनी पाहायचा आहे. आता ऑरा स्ट्रॉंग कसा करायचा हे आपण पाहूया. सगळ्यात पहिली पद्धत मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन केल्याने तुमच्या शरीराभोवती जी काही एनर्जी आहे ती बॅलन्समध्ये येते पूर्णपणे. व्हिज्युअलायझेशन करायचं आहे की तुमच्या शरीराभोवती एक गोल्डन किंवा व्हाईट लेअरचं एक प्रोटेक्शनचं असं लेअर तयार झालेली आहे आणि त्यातून तुम्हाला खूप छान प्रकारे ऊर्जा मिळत आहे. दुसरा उपाय म्हणजे अंघोळीच्या बादलीत तुम्ही जेव्हा अंघोळ करणार आहेत तेव्हा अर्धी बादली पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये खडं मीठ घालायचंय, थोडीशी हळद घालायची आहे, थोडंसं गुलाबजल घातलं तरी चालेल. म्हणजे ऑप्शनल आहे हे. आणि याने तुम्ही पहिल्यांदा तुमचं शरीर स्वच्छपणे धुवून घ्यायचंय, नंतर तुम्ही चांगल्या पाण्याने अंघोळ करू शकता. हे रोज करायचंय आणि अंघोळ झाल्यानंतर रोज तुमचा डेली ऑरा लॉक करायचा आहे. तिसरी पद्धत आहे ग्राउंडिंग करायचंय. ग्राउंडिंग म्हणजे काय, तर तुम्ही मातीवरती आणि गवतावरती चालायचं. याने काय होणार आहे, जी काही धरणीतून येणारी किंवा पृथ्वीतून येणारी जी काही एनर्जी आहे सकारात्मक, ती तुमच्या पाया थ्रू तुमच्या शरीरामध्ये पोहोचणार आहे आणि यामुळे तुमचा ऑरा जास्त स्ट्रॉंग होणार आहे. आणि शेवटचा प्रभावी उपाय म्हणजे तुम्ही तुमचे विचार बदलायचे. विचार बदलायचे म्हणजे काय करायचं, तुम्ही सतत राग केल्याने किंवा चिडचिड केल्याने, सतत चिंता काळजी केल्याने, टेन्शन घेतल्याने तुमचा ऑरा वीक होतो. तर यामध्ये काय करायचं, तुम्ही प्रेमाची आणि ग्रॅटिट्यूडची भावना आणायची. प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणायचंय. तुम्हाला हा दिवस मिळाला यासाठी तुम्ही प्रत्येक वेळेला युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचं. यामुळे एक चांगली एनर्जी तुमच्या भोवती क्रिएट होईल आणि तुमचा ऑरा स्ट्रॉंग होईल. जर या पद्धती तुम्हाला खरंच आवडल्या असतील तर नक्की कमेंट करून सांगा की कशा वाटल्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.